आणि यानंतर राज्यभरामधल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडी देखील जाणून घेऊयात। नागपूरमधली आजची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे नागपूरच्या काटोल या तालुक्यामधल्या राऊळगाव या ठिकाणी एसबीएल नावाची कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये सकाळी 7 वाजता एक मोठा स्फोट झाला। या भीषण स्फोटामध्ये तब्बल 17 कामगारांचा मृत्यू झाला तर 18 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत। स्फोटकं बनवणारी ही कंपनी होती ज्यामध्ये हा स्फोट झालाय, त्यामुळे स्फोटाची तीव्रता अत्यंत तीव्र होती, भीषण होती। स्फोटामध्ये जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मृतांच्या कुटुंबियांना सरकारने आता 5 लाख रुपयांची मदत केली आहे। पंतप्रधान सहाय्यता निधीमधून 2 लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली। दरम्यान नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। सगळ्या घटनेची त्यांनी माहिती जाणून घेतली। 2 दिवसांमध्ये मृत कामगारांचे डीएनए चाचणी करून ओळख पटवली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। नागपूरमधल्या या स्फोटावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे, आपण पाहूया। नागपूरमधल्या राऊळगाव इथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेला स्फोट हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे। मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले। एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक सुद्धा घटनास्थळी आहे। पेसो आणि डिश यांची पथकं पोहोचलेली आहेत। मदत कार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असं मुख्यमंत्र्यांनी लिहिलं। तर नागपूरमध्ये झालेल्या या स्फोटावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलेलं आहे। मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी अनिल देशमुख आणि विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। त्याच्यामुळे आता जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। राज्य शासनाने आणि की त्या कंपनीच्या मालकांनी याच्यामध्ये 50 लाखाची प्रत्येक कुटुंबाला मदत केली पाहिजे। असं आहे की किती मदत केली तरी कुटुंबाचं नुकसान भरून निघू शकत नाही। राज्य शासन आणि केंद्र शासनाचे नियम हे बारूद कारखानदार पाळत नसतील तर हे कारखाने बंद केले पाहिजे। आज 17 लोकांचा मृत्यू झाला। तुम्हाला काहीच वाटत नाही, तुमच्या भावना संपल्यात का? तुमची संवेदनशीलता संपली? सरकारकडून हा प्रशासन कुठलंही कडक धोरण कायदे आहेत पण अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि त्यामुळं बिचाऱ्या गरीब कामगारांना आपलं घर थांबवावं लागतं। आमची सरकारकडे मागणी आहे, पैसे तुम्ही किती देताय? 50 लाख रुपये द्यावं। त्यांचं घर आणि कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या मालकावर, इंडस्ट्रीच्या मालकावर त्याच्यावर 300 जणांचा गुन्हा दाखल करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।